बातमी ठाकरे गटाच्या गोटातून धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गट 16 डिसेंबरला अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली आहे, पण या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्यापही परवानगी दिलेली नाही। या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली गेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। उद्या ठाकरे गटाच्या वतीने धारावी विकास प्रकल्प संदर्भात अदानी विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। विराट असा मोर्चा हा काढण्यात येणार आहे। मात्र अद्यापही या मोर्चासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये। पण त्याआधीच आपण पाहू शकतो की मुंबईभर या मोर्चाचे बॅनर्स जे आहेत ते पाहायला मिळतात। बॅनरबाजी सध्या केलेली पाहायला मिळते, कारण विराट मोर्चा जो आहे तो उद्या निघणार आहे। या बॅनरवरती आपण जर पाहिलं तर सध्या मुंबईच्या गळ्याशी येणाऱ्या विकासकाला जाब विचारण्यासाठी हा धडक मोर्चा जो आहे तो धारावी टी जंक्शन पासून ते बीकेसी पर्यंत अदानी ऑफिस पर्यंत हा मोर्चा असणार आहे। मात्र या संदर्भात आपण पाहतोय की अद्यापही ठाकरे गटाला परवानगी देण्यात आलेली नाहीये। सध्या हे बॅनर्स आपण पाहिलेत तर दादरच्या शिवसेना भवनासमोर आहेत आणि शिवसेना भवन समोर आपण पाहू शकतो की हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। अशाच पद्धतीचे बॅनर्स संपूर्ण मुंबईभरामध्ये पाहायला मिळतात। खरं पाहायला गेलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात अनेक मोर्चे जे आहेत ते याआधीही काढण्यात आले होते, पण उद्या ठाकरे गटाकडून हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे उद्याच्या या मोर्चाचं स्वरूप कशा पद्धतीत असणार आहे, या मोर्चाला ठाकरे गटाला परवानगी देण्यात येते की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।